श्रावणात शिवलीलामृत पारायण कसं करायचं विचार तुम्ही सुद्धा करताय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. श्रावण महिना सुरू झाला की आपल्या प्रत्येक शिवभक्ताच्या मनात एक वेगळाच उत्साह असतो, बरोबर ना? या श्रावणात महादेवाची विशेष कृपा मला कशी मिळेल, माझ्या घरातील नकारात्मकता कशी दूर होईल, हाच विचार आपल्या सर्वांच्या मनात सुरू असतो. काही जण उपवास करतात, काही जण दर सोमवारी महादेवांना रुद्राभिषेक करतात. पण आपल्या संस्कृतीत असा एक ग्रंथ आहे ज्याच्या वाचनानं साक्षात महादेवाचे अधिष्ठान आपल्या घरात निर्माण होते, असा विश्वास आहे. ते म्हणजे श्री शिवलीलामृत. पण मंडळी, अनेक भक्तांच्या मनात काही प्रश्न असतात. शिवलीलामृत पारायण नेमकं कसं करावं? हे एकच दिवसात पूर्ण करायचं की 7 दिवसात वाचण्याने काही नियम आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं, हे पारायण केल्यावर भक्तांना कोणते अद्भुत आणि आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात? जर तुमच्या मनातही हेच प्रश्न असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सोप्या भाषेत शिवलीलामृत पारायणाची संपूर्ण पद्धत आणि त्यांचा महिमा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण ही समजून घेऊया की शिवलीलामृत हा नेमका काय प्रकार आहे. शिवलीलामृत हा एक ग्रंथ आहे. तो भोळ्या सांब सदाशिवाचा अथांग कृपेचे अमृत मानला गेला आहे. श्रीधर स्वामींनी रचलेल्या या ग्रंथात भगवान शिवाच्या विविध लीलांचे, त्यांच्या भक्तावरील अलोट प्रेमाचे आणि आध्यात्मिक सत्याचे असत्य भावुक वर्णन केले. जेव्हा एखादा भक्त हा ग्रंथ हातात घेतो तो महादेवाच्या जवळ पोहोचतो, असे अनेक शिवभक्तांचे दृढ विश्वास आहेत. शिवाय श्रावण महिन्यात शिवलीलामृताचे पठण केल्याने मनातील व्याकुळता, नकारात्मक विचार नष्ट होतात. घरात एक सकारात्मक पवित्र ऊर्जा निर्माण होते. कठीण प्रसंगातही मन शांत राहतं आणि स्थिर राहतं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमची भक्ती आणि श्रद्धा दृढ होते, असा भक्तांचा विश्वास आहे. आता श्रावणात शिवलीलामृत पारायण का करावं, हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल. कारण आपण कधीही हा ग्रंथ वाचू शकतो, मग श्रावणातच याला एवढं महत्त्व का? तर याचं उत्तरही अगदी सोपं आहे. श्रावण महिना म्हणजे साक्षात देवादिदेव महादेवांचा महिना. या काळात निसर्गातही एक वेगळीच प्रसन्नता असते. श्रावणी सोमवार, प्रदोष व्रत, नागपंचमी, शिवरात्री या सर्व पवित्र तिथी याच महिन्यात येतात. शास्त्रात असं म्हटलंय की श्रावणात वातावरणामध्ये शिवतत्व खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतं. जसे पावसाळ्यात रोप पटकन वाढतं, तसेच श्रावणात आपण केलेली कोणतीही भक्ती, नामस्मरण किंवा ग्रंथ वाचन याचं फळ आपल्याला हजारो पटींनी जास्त मिळतं. म्हणूनच या काळात केलेली शिवलीलामृत पारायण भक्तांच्या जीवनात सुखाची आणि शांतीची पहाट घेऊन येतो, असेही सांगितलं जातं. आता तुम्हालाही शिवलीलामृत पारायण करायचं असेल तर ते कसं करावं, तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पारायण कसं करावं तर अगदी सोप्या शब्दात समजून सांगते. सर्वात आधी तर पारायण वाचण्याची पूर्वतयारी करावी किंवा संकल्प करावा. ज्या दिवशी तुम्ही हे पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. घरातील पूजाघर किंवा शांत जागा निवडावी. शिवलिंग किंवा महादेवाच्या फोटोसमोर बसावं. पूजेचे साहित्य तयार करावं, जसे त्यात एक तुपाचा दिवा, तिळाचा तेलाचा दिवा किंवा धूप ठेवावा. महादेवांना अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र, पांढरी फुलं आणि पाण्याचा कलश ठेवावा. वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी किमान 11 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हातामध्ये थोडंसं पाणी आणि तांदूळ घेऊन मनात महादेवांना प्रार्थना करावी की हे महादेवा, मी माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी, आत्मशांतीसाठी हे पारायण सुरू करत आहे. ते निर्विघ्नपणे पार करून घे. आता महत्त्वाचं म्हणजे किती दिवसांचं हे पारायण करावं, तर शिवलीलामृत एकूण 14 अध्याय आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार पुढील कोणताही पर्याय निवडू शकता. जसे एका दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही या एकाच दिवसाचे श्रावणी सोमवारी सकाळी बसून सर्व 14 अध्याय वाचू शकता. दुसरं 3 दिवसाचं पारायण, यात रोज 4 ते 5 अध्याय वाचून 3 दिवसात हे पारायण पूर्ण करू शकता. 7 दिवसांचे म्हणजे सप्ताह पारायणामध्ये रोज 2 अध्याय वाचून एका आठवड्यात म्हणजे 7 दिवसात आपण हे पारायण पूर्ण करू शकतात. हे सर्वात लोकप्रिय मानले गेले
आणि संपूर्ण श्रावण महिनाभर सुद्धा तुम्ही हे करू शकता. तुम्ही रोज एक एक अध्याय वाचून संपूर्ण महिनाभर देखील शिवलीलामृत वाचू शकता. महत्त्वाचं म्हणजे महादेवांना नियमापेक्षा आपली खरी श्रद्धा जास्त प्रिय आहे. त्यामुळे घाईघाईत वाचण्यापेक्षा प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन मनापासून आपण शिवलीलामृतच वाचन करावं. आता शेवटी सर्व अध्याय पूर्ण झाल्यावर महादेवांना गोड पदार्थाचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवून पारायणाची सांगता केली जाते. यामध्ये भावपूर्ण आरती केली जाते आणि ओम नमः शिवाय असं म्हणत हे संपूर्ण पारायण महादेवाच्या चरणी अर्पण केलं जातं. तर अशा पद्धतीने आपणही पारायणाची सांगता करू शकता. आता महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक शिवभक्तांना पडतो की पारायण केल्यावर काय अनुभव येऊ शकतात. खरं तर अध्यात्म हा अनुभूतीचा विषय आहे. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो, पण शतके शिवभक्तांनी जे अनुभव सांगितले आहेत ते 3 मुख्य रूपात दिसून येते. जसे ज्या लोकांच्या मनात सतत कसली तरी भीती असते, अस्वस्थता असते किंवा डिप्रेशन वाटतं, अशा व्यक्तींना शिवलीलामृत वाचल्यानंतर त्यांच्या मनातील चिंता आणि भीती जणू वाफेसारखे उडून गेले असे अनुभव आलेले आहे, ज्यामुळे त्यांना अथांग शांती अनुभवायला मिळालेली आहे. दुसरं म्हणजे अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की ज्यांच्या घरात रोज कटकटी भांडणं होत असतात, तिथे पारायण सुरू झाल्यावर अचानक शांतता आणि आपुलकीचं वातावरण निर्माण झालंय. नकारात्मक ऊर्जा सुद्धा घराबाहेर पडली. एवढंच नाही तर काहींच्या आयुष्यात मोठं संकट आलं तर त्यांना महादेवाने आधार दिला. कठीण प्रसंगात कोणाचा तरी आधार वाटणं हेच महत्त्वाचे महादेवाचे अनुभव आल्यासारखे आहे. महादेव माझ्यासोबत आहेत हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. अनेक भक्तांच्या आयुष्यातील जुने आजार, पैशांच्या अडचणी किंवा कौटुंबिक समस्यावर मार्ग सापडल्याचे भक्त आवर्जून सांगतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वाचन करताना कोणत्याही चमत्काराची अपेक्षा ठेवून वाचू नका. कारण भक्तीमध्ये कोणताही व्यवहार नसतो. तुम्ही प्रेमानं हातात पोथी घ्या. महादेव तुम्हाला न मागता सर्व काही नक्कीच देतील. मग महादेवांना प्रसन्न करणं खरोखरच कठीण आहे का? तर मुळीच नाही. म्हणूनच तर त्यांना भोलेनाथ म्हणतात. महादेवांना मोठे मोठे सोन्या चांदीचे दागिने नको असतात, त्यांना 56 भोग नको असतो. त्यांना काय हवं तर मनात कोणाबद्दलही मत्सर किंवा द्वेष ठेवणं नको. आयुष्यात नेहमी सत्याचा आणि प्रामाणिकपणाचाच मार्ग निवडणं हवंय तुम्हाला. अवतीभोवती असलेल्या भुकेलेल्यांना अन्न द्या, प्राण्यांवर प्रेम करा, काम करताना नामस्मरण करा, चालताना मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरू ठेवा. तुम्हाला कशी अनुभूती येते? तुम्ही शिवलीलामृत वाचत असाल पण मनामध्ये दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असेल तर त्या वाचनाचा पूर्ण फायदा अजिबात मिळणार नाही. म्हणून ग्रंथासोबत आपले विचार आचरण शुद्ध ठेवा. साक्षात महादेव तुमच्या पाठीशी उभे राहतील. कारण श्रावण महिना हा फक्त उपवास करण्याचा किंवा सण साजरा करण्याचा नाही, तर हा महिना आहे स्वतःच्या अंतर्मनात झाकून पाहण्याचा, आत्मशुद्धीचा आणि आपल्या महादेवांना अनुभवण्याचा. या श्रावणात तुम्ही सुद्धा पूर्ण श्रद्धेने शिवलीलामृताचं पारायण नक्की करा. सर्व चिंता, सर्व काळजी त्या नीलकंठाच्या चरणी वाहून द्या आणि निश्चिंत व्हा. मग तुम्ही सुद्धा श्रावणात शिवलीलामृताचं पारायण करता का किंवा करणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. शिवलीलामृत पठणाचे तुम्हाला काय अनुभव आले हेही शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. अशाच प्रकारे सणावारांसंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असेल, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर त्याचबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव असेल तर ह्यासाठी नक्कीच आपल्या ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तेव्हा झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.